ठीक आहे, तुमची 1-2 मिनिटात प्रेझेंटी ॲब्सेंटी सांगतेय. जास्त ॲब्सेंट असणार आहे. रोल नंबर 3 4 लेक्चर ॲब्सेंट आहेत तुम्ही. त्यानंतर जमादार 3 लेक्चर ॲब्सेंट आहेत. इथून पुढे तुमची कोणतीही लीव सँक्शन होणार नाही. बेलदार सेम 3 लेक्चर. देन मुलानिया फिया 3. साळुंखे श्रुती 4 लेक्चर. शहासानिका 3 लेक्चर. देन लांबोरे 5 लेक्चर. गुजळे गौरी नाही आहेत, गुंड श्रीकांत नाही, ऍडमिशनच घेतलं नाही. त्यानंतर हे पुणे कांबळे निशा 4 लेक्चर. कीर्ती जगताप 5 लेक्चर. शिंदे शिवम 5 लेक्चर. कीर्ती जगताप 6 लेक्चर आहे. त्यानंतर पांढरे प्राजक्त तर नाहीच आहेत. वडुळे 3 लेक्चर. वाघमोडे पण नाही आहेत लेक्चरला. चोपडे 5 लेक्चर ॲब्सेंट आहे. गुरव 4 लेक्चर ॲब्सेंट आहेत. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण काय कव्हर केलं होतं तर चॅप्टर स्टार्ट केला नेटवर्क लेयर अँड नेटवर्क लेयर प्रोटोकॉल. व्हॉट इज आयपी ॲड्रेस बघितलं. एकदा रिवाइज करूयात 5 मिनिटात. What is an IP address? An IP address is a 32-bit sequence of ones and zeros. A two-way or a way to identify machines on a network, a unique identifier and numerical label. Then IPचा use काय? It is used to connect to another computer, or it allows to transfer a files or to send emails. Then internet protocol काय आहे? Protocol used for communicating data. Then across a packet switch network. Protocol किंवा इंटरनेट प्रोटोकॉल काय किंवा आयपी काय असतं, काय आहे? तर आयपी हा एक प्रोटोकॉल आहे आणि तो कम्युनिकेशन पर्पज साठी वापरतात. डेटा कम्युनिकेशन साठी आयपी हा प्रोटोकॉल वापरला जातो नेटवर्क लेयर वरचा. देन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आयपी. आयपी काय काय करतं काम, तर ऍड्रेसिंगचं काम करतं, परत फ्रॅगमेंटेशनचं पण काम करतं. देन पार्ट ऑफ आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस आहे तर काय बाबा आयपी ऍड्रेस म्हणतोय आपण 1 आणि 0चा सिक्वेन्स आहे किंवा ऍड्रेसिंग आहे त्याच्यामध्ये. तर हे जे ऍड्रेसिंग आहे ते किंवा जो काही ऍड्रेस असतो त्या ऍड्रेसमध्ये नेटवर्क पार्ट आणि लोकल किंवा होस्टचा पार्ट सांगितला जातो. हॅलो वाघमोडे पूनम. वाघमोडे पूनम. येस येस वाघमोडे. रोल नंबर 68. ND वाघमोडे. Am I audible to you? वाघमोडे. हॅलो मॅम. हा मी तुम्हाला डिनाय करते. तुम्ही का जॉईन होताय सारखं? तुम्ही ऍडमिशन घेतलंयत का? येस वाघमोडे. हा मग काय आपला रूल काय सांगितलंय माहितीये ना तुम्हाला? नोटीस ग्रुपवरच्या नोटिसेस वाचा. ओके. 2 मिनिटं होल्ड करा. ओके.
पार्ट ऑफ आयपी ऍड्रेसेस किंवा आयपी ऍड्रेस हा कशाचा बनलेला आहे? इट कन्सिस्ट ऑफ नेटवर्क अँड होस्ट पार्ट. ते काय ते कोणता नेटवर्क असतो, कोणता होस्टचा पार्ट असतो ते बघूयात आपण पुढे. देन आयपीचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा आयपी ऍड्रेस कसा आहे, कशा फॉर्म मध्ये आहे? तर आयपी ऍड्रेसेस मध्ये 4 सेक्शन्स आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शन्स. इच सेक्शन इज ऑफ 8 बिट्स लॉंग. यातला प्रत्येक सेक्शन हा 8 बिटचा आहे. त्यानंतर ह्याची रेंज, यातल्या प्रत्येक सेक्शनची म्हणजे जे काही 4 सेक्शन आहेत त्यातला सेपरेट एक एक सेक्शन त्याची रेंज ठरलेली आहे. 0 to 255 मध्ये नंबरिंग दिलं जातं. फॉर एक्झाम्पल 128.35.0.72. देन आयपी स्ट्रक्चर, परत आयपी स्ट्रक्चर मध्ये आता हे आपण म्हणतोय की 4 सेक्शन्स आहेत, त्याची रेंज ठरलेली आहे. ही जी रेंज आहे, आता ही रेंज किंवा कसं क्लासिफाय करायचं, तर त्याला परत क्लासेस दिलेले आहेत आयपी ऍड्रेसला. असे टोटल 5 क्लासेस आहेत, ABCDE. प्रत्येकाचा वेगवेगळा यूज आहे. शक्यतो क्लास ए गव्हर्नमेंट यूज साठी वापरतात, क्लास B, C कंपनीसाठी वापरतात, D हा रिझर्व्ह ठेवलाय. मल्टीकास्टिंग ज्यावेळी आपण यूज करतो नेटवर्कमध्ये, मल्टीकास्टिंगचा कन्सेप्ट त्यावेळी हे रिझर्व्ह ऍड्रेसेस यूज केले जातात. आता मल्टीकास्टिंग वगैरे काय आहे, युनिकास्टिंग ते आहे तुम्हाला 3rd चॅप्टर मध्ये. त्यानंतर ई क्लास, तर हा रिझर्व्ह आहे फ्युचर यूज साठी. क्लास ई चे ऍड्रेसेस आपण शक्यतो नाही वापरत, ते रिझर्व्ह आहेत, फ्युचर यूज साठी ठेवलेले. मग बघा आयपी व्हर्जन हे प्रिव्हियस लेक्चर पर्यंत एवढं कव्हर झालं होतं क्लासेस पर्यंत. ठीक आहे. आता आयपी इंटरनेट प्रोटोकॉलचे व्हर्जन्स आहेत 2 किंवा इंटरनेट प्रोटोकॉल जो ऍड्रेस आहे आयपी ऍड्रेस त्याचे 2 व्हर्जन्स आहेत. ते तुम्हाला वेल नोन आहेत, IPv4 आणि IPv6. आयपी व्हर्जन 4 अँड IPv6 म्हणजे व्हर्जन 6. आता हे सगळ्यांना दिसतंय, व्हर्जन दाखवलेले आहेत समोर स्लाइड वरती. स्क्रीन मोठी करते मी. ठीक आहे, स्क्रीन फुल दिसतेय का? दिसत नसेल तर सगळं झूम करून बघा. झूम केलं की ते व्यवस्थित दिसते, क्लिअर दिसते. बघा आता आयपी व्हर्जन 4 ऍड्रेसेस काय असतो, तर डॉटेड डेसिमल मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन आहे, समोर दिसतंय 172.16.254.1. हा एक आयपी ऍड्रेस आहे, जो की डॉटेड डेसिमल मध्ये तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवलेला आहे. बघा त्याच्या खाली 172 च्या खाली 10101100 असं लिहिलेलं आहे. मग असे आपण बघितलं टोटल 32 बिटचा असतो. आणि ह्या टोटल 32 बिटचा असतो आणि त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतात. हे 4 सेक्शन तुम्हाला दिसत आहेत समोर. 172.16.254.1 हे 4 सेक्शन्स आहेत जे की डॉटने सेपरेट केलेत. आता ते 4 सेक्शन म्हणजे त्यातला प्रत्येक सेक्शन कितीचा सांगितला? 8 बिटचा आहे. तर 8 बिटचा म्हणजे बायनरी मध्ये बघा खाली दाखवलं त्यांनी 172 चं कन्व्हर्जन करून बायनरी फॉर्म मध्ये बायनरी कन्व्हर्जन आहे. 8 बिट दाखवलेत म्हणजे तुमचा 1 बाईट आहे. सेम 16चं पण कन्व्हर्जन केलंय आणि दाखवलंय. 254 चं पण कन्व्हर्जन केलंय बायनरी मध्ये आणि ते डॉटेडनी सेपरेट करून दाखवलंय. हे आपण 101 च्या फॉर्म मध्ये न लिहिता आपण दाखवताना म्हणजे मॅन्युअली दाखवताना आपण काय करतो, आयपी ऍड्रेस डेसिमल फॉर्म मध्ये शक्यतो आपण वापरतो, जेणेकरून कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होऊ नये यासाठी. बघा आयपी व्हर्जन 6 बघा. आता आयपी व्हर्जन 6 काय आहे, तर तो हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये आहे. हेक्साडेसिमल फॉर्म बघा दिसतोय तुम्हाला समोर आणि त्याचं खाली जे एरो दाखवलेले थोडस झूम करा, स्लाइडला झूम करा स्क्रीनला तुमच्या आणि 1010 चं दाखवलेलं तिथं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. हा झाला आयपी
V6. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड दिसतीये. एक 2 मिनिट. ठीक आहे, आता आपण काय करूया, पुढच्या स्लाइड कडे जायच्या अगोदर थोडस ऍड्रेस स्पेसचा कन्सेप्ट बघू काय आहे ते. आता सगळ्यांना माहित झालं की बाबा आयपी ऍड्रेस असतो 32 बिटचा असतो. आयपी ऍड्रेस इज 32 बिट. युनिकचा अर्थ काय? दे आर युनिक इन द सेन्स दॅट इच ऍड्रेस डिफाईन्स वन अँड ओनली वन कनेक्शन टू द नेटवर्क. एकाच ह्याचा डबल ऍड्रेस नसतो, बरोबर, कनेक्शन साठी असं कधीच होत नाही. देन 2 devices on the network can never have the same addresses. However, if a device has a 2 connections to the internet via 2 networks, it has a 2 IP addresses, 2 different IP addresses. ठीक आहे. जर एका मशीनला आयपी ऍड्रेस दिला तर सेम दुसऱ्या मशीनला तो आयपी ऍड्रेस नसतो, दुसऱ्या मशीनचा तो वेगळाच आयपी ऍड्रेस असतो. ह्या आयपी ऍड्रेस मध्ये एक ऍड्रेस स्पेसचा कन्सेप्ट सांगितलाय. काय आहे? A protocol like IP that defines addresses has an address space. An address space is the total number of addresses used by the protocol. If a protocol uses n bits to define an address, the address space is a 2 raised to n because each bit can have 2 different values. Protocol defines addresses. IP protocol हा address define करतोय. That has an address space. सोबतच काय तो डिफाइन करतोय? ऍड्रेस स्पेस. ऍड्रेस स्पेस म्हणजे टोटल किती नंबर ऑफ बीट लागतात त्याला, दॅट इज द ऍड्रेस स्पेस. IPv4 uses 32 bit addresses, which means that the address space is 2 raised to 32. ठीक आहे. This means that theoretically, if there were no restrictions, more than 4 billion devices could be connected to the internet. म्हणजे हे 2 raised to 32 म्हणजे किती बिलियन झालं? मोर दॅन 4 बिलियन झालं. मग ह्याला काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तुम्ही आयपी ऍड्रेसेस हे 4 बिलियन पर्यंत यूज करू शकता, IPv4 ऍड्रेसेस. सो the address space of IPv4 is 2 raised to 32. आता ह्याच्यामध्ये नोटेशन्स आहेत. नोटेशन आता मी तुम्हाला 2 दाखवले, बायनरी आणि हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल नोटेशन IPv6 वापरतं आणि बायनरी नोटेशन किंवा डेसिमल डॉटेड डेसिमल नोटेशन IPv4 ऍड्रेस मध्ये वापरलं जातं. देर आर 3 कॉमन टाइप्स ऑफ नोटेशन्स टू शो अन आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस रिप्रेझेंट करण्यासाठी, दाखवण्यासाठी 3 टाइपचे नोटेशन्स आहेत. बायनरी नोटेशन, डॉटेड डेसिमल नोटेशन आणि हेक्साडेसिमल नोटेशन. बायनरी नोटेशन काय बघा. In binary notation, the IP address is displayed as a 32 bit. To make the address more readable. आता बायनरी नोटेशन तुम्ही बघितलं, म्हणजे बायनरी नोटेशन टोटल 4 बाईट झाली तुमची, 4 बाईटचा ऍड्रेस झाला. ठीक आहे. त्यानंतर डॉटेड डेसिमल नोटेशन. डॉटेड डेसिमल नोटेशन का वापरायचं किंवा कसं असं? टू मेक द आयपी ऍड्रेस मोर कॉम्पॅक्ट अँड इझियर टू रीड. म्हणजे रीड करण्यासाठी सोपं जावं त्यासाठी डॉटने आपण काय करतो? आयपी ऍड्रेस सेपरेट करतो. म्हणजे बायनरी फॉर्मॅट असेल किंवा डेसिमल असेल, त्याला डॉटनं सेपरेट करून दाखवतो की जेणेकरून आपल्याला तो वाचायला बरा पडेल.
बोला. पीपीटी दिसते अजून, तुम्ही दुसरं काय दाखवलं ते दिसत नाही. मग मी नाही दुसरं काही दाखवलेलं अजून. हे तुम्हाला हे तरी माहितीये ना, आता झालं की आता हे आयपी Yes, ma'am. व्हर्जन दाखवले ना मी. हा मॅम. हा, मग आयपी व्हर्जन मध्येच तेच सांगतेय. नोटेशन्स कोणते कोणते आहेत, म्हणजे हे डॉटेड हे 172.16.254.1 हे जे आहे ते डॉटेड डेसिमल आहे. खाली दिसतंय 10 त्याच्याच खाली 101च्या फॉर्म मध्ये इथंच. तर ते आहे ते बायनरी नोटेशन आहे, की त्याला डॉटने आपण सेपरेट केलंय, की ते वाचताना बरं पडावं. कंटिन्युअसली 101 ची स्ट्रिंग लिहिली तर ती वाचता येणार नाही. आणि खालचा दाखवलाय तो हेक्साडेसिमल. हे 3 टाईपचे नोटेशन्स आहेत. पुढं बघा, डेसिमल म्हणजे आता आपण स्ट्रिंग लिहिली IPv4 मध्ये 101 स्ट्रिंग त्याला डॉटने सेपरेट केलंय. मग ते वाचायला सोपं जावं म्हणून काय करतो आपण, त्याला डॉटने सेपरेट करतो. त्यानंतर लास्टचं नोटेशन जे आहे ते हेक्साडेसिमल नोटेशन. हेक्साडेसिमल मध्ये काय असणार आहे तुमच्या, each hexadecimal digit is equivalent to 4 bit. This means that 32-bit address has a 8 hexadecimal digit. This notation is often used in network programming. ठीक आहे, तर हेक्साडेसिमलचं तुम्हाला पुढे दाखवते, स्लाइडवर असेल एक्झाम्पल, नसेल तर आपल्या नोट्स मध्ये आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की बाबा आयपी ऍड्रेस आहे तर ते 2 व्हर्जन आहेत बघितल्या, V4 आणि V6. त्यानंतर ते रिप्रेझेंट कसे करायचे किंवा त्याचे नोटेशन काय आहेत रिप्रेझेंट करण्याचे, तर 3 टाईपचे नोटेशन आहेत. डॉटेड डेसिमल आहे, बायनरी डॉटेड डेसिमल आहे, आणि एक्झाम्पल खाली आहेत का बघूयात एक्झाम्पल. ठीक आहे, तर एक्झाम्पल ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल देतेय. मी काय करते, नोट्स डिस्प्ले करते. दिसतंय हेक्साडेसिमल नोटेशन, स्क्रीन दिसतीये का? नाही दिसत नाही. एक मिनिट. बघा, हेक्साडेसिमल नोटेशन. आता हेक्साडेसिमल नोटेशन मध्ये आपल्याला कन्व्हर्जनचा पार्ट आहे. आता बघा, हेक्साडेसिमल नोटेशन हे बघा, हे असं असतं. हे इथं दिसतंय 0x81. बघा नोट्स मध्ये झूम करून बघा मोबाईलची स्क्रीन, आणखी क्लिअर दिसेल. एक मिनिट हायलाइट करते. हे बघा, ही वाली लाईन येलो, हा, हे हेक्साडेसिमल नोटेशन आहे. ठीक आहे, बघा ते कन्वर्ट कसं केलं ते बघूयात, सोपं आहे. The following IP addresses from binary notation to hexadecimal notation. A आणि B असे 2 एक्झाम्पल दिलेत. काय करायचंय, खाली जो दिलेला आहे बायनरी फॉर्म मध्ये आयपी ऍड्रेस, त्याला कन्वर्ट करायचंय हेक्सा डेसिमल मध्ये. तर कसं केलंय सोल्युशन बघा काय, वी रिप्लेस each group of 4 bits with its hexadecimal equivalent. Here, note that hexadecimal notation normally has no added spaces or dots.
म्हणजे ह्या हेक्साडेसिमल नोटेशन मध्ये स्पेस किंवा डॉट ऍड करायचा नाही. त्याऐवजी काय करायचं, 0 आणि इंटूचं साइन. ठीक आहे, 0 आणि हे इंटूचं साइन आहे, मल्टिप्लिकेशन. 0x is added at the beginning or subscript 16 at the end to show that the number is in hexadecimal. बघा, ह्या हेक्साडेसिमल नोटेशन मध्ये काय केलं जातं, कुठला डॉट किंवा स्पेस ऍड केली जात नाही, तर 0 आणि क्रॉसचं साइन म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन ऍड केलं जातं स्टार्टिंगला. अदरवाईज शेवटी जो काही नंबर आलेला आहे कन्वर्ट होऊन तो नंबर आणि त्याच्या सबस्क्रिप्टला म्हणजे शेवटी खाली त्याच्या पायथ्याशी 16 लिहिलं जातं. आता बघा, हे वरती ए हे एक्झाम्पल आहे. काय हे बघा, ही लाईन मी हायलाइट केलेली आहे येलो कलर मध्ये. दिसेल तुम्हाला. आता दिसतीये बघा, ती स्ट्रिंग आहे ती कन्वर्ट केली हेक्साडेसिमल मध्ये. आता ते 4 घ्यायचं आणि ते 16 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये काय कन्वर्जन आहे तुमच्या कॅल्क्युलेटर वरती निघतंय. डीटी मध्ये झालंय तुम्हाला हे. 1 6 टाइम्स 0 अगेन 1. ही जी स्ट्रिंग आहे ती कन्वर्ट केली आहे हेक्साडेसिमल मध्ये. आणि जे काही आलेलं आहे आन्सर 8110B0BEF हे त्याचं आन्सर आहे. ते इथं तुम्हाला त्यांनी लिहून दाखवलं. सेम खालची पण तशीच केलेली आहे कन्वर्ट. बी वाले एक्झाम्पल हे. आणि ते इथं दाखवलंय खाली. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, are you getting this? अरे, हे समजतंय का नाही तुम्हाला? काही समजत नाही. ठीक आहे, बघा पुढं. पुढची स्लाइड. एक मिनिट, नेटवर्क इश्यू झाला लॅपटॉपला. 1 मिनिट, डिस्प्ले करते.
ठीक आहे बघा, इथपर्यंत केलं कम्प्लीट आपण. आता हे क्लास ए बी सी डी ई म्हणत होतो आपण की रेंज आहे त्याला ठरलेल्या, त्यात परत नेटवर्क आणि होस्टचा पार्ट असतो. तर बघा काय त्याची रेंज, नेटवर्कचा पार्ट पहिले 8 बिट, की क्लास ए चा आयपी ऍड्रेस असेल आणि त्याच्या त्या 8 पहिल्या बीट वरून आपण नेटवर्कचा ऍड्रेस आयडेंटिफाय करू शकतो आणि राहिलेले सगळे होस्टचे बीट. त्यानंतर क्लास बी पहिले 16 बिट नेटवर्क रिप्रेझेंट करतात आणि राहिलेले 16 होस्ट रिप्रेझेंट करतात. क्लास सी पहिले 24 नेटवर्क आणि राहिलेले 8 होस्टचा पार्ट. डी पहिले 4 सोडून राहिलेले सगळे ते मल्टी कास्ट ऍड्रेस साठी वापरले जातात. मग बघा, क्लास ए बी सी डी आहे हे कशावरून आयडेंटिफाय करतो आपण, तर बघा क्लास ए च्या इथं पहिलं बीट कंपल्सरी 0 जर असेल तर तो क्लास ए चा ऍड्रेस आहे. ठीक आहे. पहिले 2 बीट 1-0 जर फाइंड आउट झाले तर नक्कीच हा बी क्लास आहे. 1-1-0 जर फाइंड आउट झालं स्टार्टिंगच्या 8 बिट मध्ये तर तो क्लास सी बिलॉंग्स आहे आयपी ऍड्रेस. देन 1-1-1-0 असेल तर तो क्लास डी. पहिले 4 1 असतील तर क्लास ई. आणि इथं रेंज दिली आहे 1.0.0.0 टू 127.255.255.255 पर्यंत क्लास ए ची रेंज ठरलेली. परत 128.0.0.0 टू 191.255.255.255 हे ठरलेलं. ठीक आहे. या रेंज मध्ये ह्या क्लास ए चे ऍड्रेसेस असू शकतात, असतातच. मग बघा हे एक्झाम्पल, ह्या एक्झाम्पल वरून तुम्ही सांगू शकताय फाइंड द क्लास ऑफ इच ऍड्रेस. ही अशी बीट स्ट्रीम दिलेली आहे आणि त्याच्यावर त्या बीट स्ट्रीम म्हणजे त्या आयपी ऍड्रेसेसच आहेत, फक्त बायनरी फॉर्म मध्ये दाखवलेत, बायनरी नोटेशन मध्ये तुम्हाला ते रिप्रेझेंट करून दाखवलेत. त्यावरून क्लास सांगायचा आहे. पहिलं बीट कंपल्सरी 0 आहे तर क्लास ए. 1-1-0 असेल तर क्लास सी आहे. 1-0 बीट असेल तर बी आहे. हे सगळेच 1 आहेत तर ई क्लास आहे हा. असं आयडेंटिफिकेशन आहे. इथपर्यंत आपण बघितलं ते ऍड्रेस आहे. ठीक आहे. ऍड्रेस ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, क्लासफुल आणि क्लासलेस ऍड्रेसिंग म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे. आजच्या लेक्चर पुरतं एवढं बास. 1-2 मिनिटात प्रेझेंटी घेते, लेफ्ट होऊ नका. रोल नंबर 1 2 3 4 अब्सेंट आहे.
बघा absent roll number 4, 12, 18, 32, 38, 40, 41, 44, 60, 66, 68, 70. हॅलो मॅम. हम्म. रोल नंबर 18 प्रेझेंट आहे. तुम्ही नेक्स्ट लेक्चर पासून ते सेपरेट जॉईन करा बरं का, रोल नंबर 18. ठीक आहे, स्टार्टिंगला घेतलं तर समजावून तुमचं तुम्ही सेपरेटली करा जॉईन ते. असं लेक्चर होत नसते तुमचं दोघींमध्ये ऐकून बरं का. एखाद दुसरा दिवस ठीक आहे, अडचण असेल, खूपच प्रॉब्लेम आहे. मी नेक्स्ट लेक्चर पासून अलाउ करणार नाही. रोल नंबर 5 आणि 18 तुम्ही दोघी कंबाईन मध्ये दिसला जॉईन तर मी सरळ हे करणार बघा, रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे, मला प्रेझेंट द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. रोल नंबर 73, 73, 73, यस मॅडम. 71, प्रेझेंट. 71, प्रेझेंट. 63, प्रेझेंट मॅम. 61, प्रेझेंट. 58, प्रेझेंट. 51, 51, 51, 23, प्रेझेंट मॅम. 21, प्रेझेंट मॅम. प्रेझेंट. ओके. ठीक आहे, मी इथून पुढे रॅन्डमली कोणाचे रोल नंबर कॉल करेन. प्रेझेंटी नाही दिली, गप्प बसलेला दिसलात तर मी सरळ अब्सेंटी लावणार आहे. ओके, यू कॅन लेफ्ट द मीटिंग. हॅलो मॅडम. हॅलो. ते तुम्ही बोला रिटर्न नोट्स तुमच्या पाठवा बोला. की ग्रुपवर. हॅलो. 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 हो हो पाठवते. हां ठीक आहे हो ठीक आहे. पाठवते, आत्ता लगेच पाठवते. हॅलो.